हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरच्या गौरींचं स्वागत आम्ही कसं केलं. तर आता आम्ही दुपारच्या वेळेस करत आहोत गौरीच्या साडी घालण्याची तयारी. तर दुपारचे आता झालेले आहे 3 वाजलेले आहेत. तर स्टॅच्यूला आम्ही पहिलं पाटाला बांधून घेणार आहोत आणि नंतर मग तो एकदा फिट टाईट झाला की मग स्टॅच्यूला आपण साडी घालणार आहोत. तर माझ्या हेल्पसाठी इथे माझी मैत्रीण आलेली आहे. तर आम्ही दोघी मिळून स्टॅच्यूला साडी नेसवणार आहोत. तर पाटावर बांधताना आपण त्याचं स्टँड, जो गौरींचं जो स्टँड आहे तो एकदम सेंटरमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला पाहताना गौरी एकदम सरळ दिसली पाहिजे आहे. तर तो सेंटर पाहून मग आपण इथे बांधून घेणार आहोत. तर गौरीची तयारी खूप असते. तर गौरी येण्याच्या अगोदर त्यांना नवीन साड्या घेतल्या जातात आणि बाकी पण सगळ्या गोष्टी इथे केल्या जातात. जसं की समोर जे आपण फराळीचे ताटं ठेवले जातात ते बनवणे. तर खूप साऱ्या गोष्टी 8 दिवस अगोदरच तयारी चालू झालेली असते आणि ज्या दिवशी गौरीचं आगमन होणार आहे त्या दिवसापासून गौरीचे विसर्जनापर्यंत 3 दिवस खूप खूप छान वाटतं. कारण त्यावेळेस आपल्या घरी गौरी आलेली असते आणि घर असं भरून गेलेलं असतं. तसं तर जेव्हा गणपती आलेला असतो तेव्हापासूनच चालू झालेलं असतं. तर इथे गौरीचं स्टँड आम्ही पाटाला बांधून घेतलेलं आहे आणि आता आपण साडी तिला घालणार आहोत. तर स्टॅच्यूला साडी हे करताना जसं आपण साडी घालतो त्याचप्रमाणे इथे करायचं आहे. पण इथे आपण पेटिकोट न हे करता इथे फर्स्ट आपण राईट साईडला गाठ बांधून घ्यायची आहे किंवा बॅकला बांधून घ्यायची आहे. तर अशी डबल गाठ मी बांधून घेतलेली आहे आणि जसं आपण साडी नेसतो त्याचप्रमाणे इथे साडी नेसवणार आहे मी. तर असा राऊंड घेऊन आपण तिचा पदर घेणार आहोत आधी. तर पहिल्यांदा पदर काढल्यानंतर आपल्याला समजेल की मध्ये मिरी किती राहते. तर पदर आधी टाकून घेतलेला आहे आणि मग इथे आम्ही मिरी इथे आपण पिनअप करून घेणार आहोत. तर इथे एका गौरीचं आम्ही साडी स्टॅच्यूला झालेलं आहे करून. तर दुसऱ्या गौरीचे पण इथे आम्ही सेम तसंच करून घेतलेलं आहे. तर इथे गौरीच्या प्लीट्स मिरीच्या करून झालेल्या आहेत आणि आता पिनअप करून तिलाही रेडी करणार आहोत. तर इथे आम्ही फक्त आत्ता स्टॅच्यूला साडी करून घेतलेली आहे. तर आता या स्टॅच्यूचं इथं पदर करायचा राहिलेला आहे. तर इथे आपण पदर आधी सेट करून घेणार आहोत. मकर जे आहे ते गणपती बसतो त्याच्या अगोदरच आम्ही इथे मकर बनवून घेतलेला आहे. त्यामुळे गौरी आगमनाच्या दिवशी मकर किंवा त्यांना स्टेज करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे आधीच आपण मकर करून झालेला आहे. तर अशा दोन्हीही स्टॅच्यूला आम्ही साडी नेसून घेतली आहे. ही अगोदर प्रिपरेशन आपण केल्यानंतर सगळ्या गोष्टी वेळेवर व्यवस्थित होतात. तर आता 6 वाजता मी बरोबर घरामध्ये गौरीचं आगमन केलेलं आहे. तर घरामध्ये आगमन केल्यानंतर इथे उंबरट्यावर आतमध्ये येताना आपण गौरीची पूजा करून घ्यायची असते. तर इथे मी गौरी घरात घेत होते त्यामुळे माझ्या मुलीने गौरीची पूजा केलेली आहे. तर त्यांची पूजा झाल्यानंतर अगदी पूर्ण घरामध्ये त्यांना फिरवून आणायचं असतं. तुमच्या किचनमध्ये, बेडरूममध्ये जितकं काही घर मोठं आहे तितकं तुम्हाला सगळीकडे गौरींना घेऊन जायचं असतं. आणि मग आता नॉर्मली तुळशीपासून घरामध्ये आणलं जातं, पण इथे माझी तुळस आहे जी गॅलरीत आहे. तर मी आता गॅलरीमध्ये पण घेऊन जाणार आहे आणि तुळशीसमोर गौरींची पूजा करणार आहे. तर इथे गौरीची पूजा करून माझी झालेली आहे आणि आता नैवेद्य 8 वाजता नैवेद्य त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य देऊन नंतर मी रात्री 9:30 वाजता त्यांना पूर्ण रेडी करणार आहे. तर इथे आता रात्रीच्या 9:30-10 वाजता आम्ही पूर्ण गौरीची मुखवटे दागिने घालून त्यांना तयार केलेलं आहे.
तर गौरींची तर सजावट झालेली आहे आणि आता गौरीच्या समोर काय डेकोरेशनसाठी मी ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर जास्त काही भरगच्च असं ठेवलेलं नाही आहे मी, सोबर असं करायचं असतं डेकोरेशन. त्यामुळे आम्ही सॉफ्टली आणि सुटसुटीत असं आम्ही डेकोरेशन केलेलं. तर इथे काही डेकोरेशनच्या वस्तू तुम्हाला दिसत असतीलच, तर तेवढंसंच आम्ही डेकोरेशनला समोर ठेवलेलं आहे. आणि 2 स्टेप्स मी पुढे घेतलेले आहे आणि तिसरं जे आहे तो प्लेन फरशीवर ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे माझ्या गौरीची पूर्ण तयारी झालेली आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे तो नक्की कमेंट करून सांगा. आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडबरोबर शेअर करा.